वेलकम इन राज एज्युकेशन चॅनल। या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत PSA ऑक्सिजन जनरेशन प्लांटमध्ये उपयोगात येणारा जिओलाइट। तर या लेआउटमध्ये PSA ऑक्सिजन प्लांट आकृतीत दाखवलेला आहे। यामध्ये नंबर 1 एअर कंप्रेसर, नंबर 2 एअर फिल्ट्रेशन, नंबर 3 एअर ड्राइंग युनिट, नंबर 4 एअर बफर टँक, नंबर 5 ट्रेस ऑइल पार्टिकल फिल्टर, नंबर 6 एअर बफर फॉर न्यूमॅटिक वॉल्व। त्यामध्ये 7A ॲडझॉर्बिंग टॉवर आणि बीमध्ये ॲडझॉर्बिंग टॉवर बी, म्हणजे 7A आणि 7B मध्ये 7A ॲडझॉर्बिंग टॉवर आणि 7B ॲडझॉर्बिंग टॉवर बी हे दोन टॉवर असतात। यामध्ये नायट्रोजनला वेगळं केलं जाते आणि ऑक्सिजन सेपरेट केलं जाते। त्यानंतर फ्ल्यू गॅस वेंट सायलेन्सर 8 नंबर टँक, 9 नंबर ऑक्सिजन सर्ज बफर टँक आणि 10 नंबर ऑक्सिजन स्टोरेज टँक। या पद्धतीनं PSA ऑक्सिजन प्लांटची रचना असते। या PSA ऑक्सिजन जनरेशन प्लांटमध्ये महत्त्वाचा जो घटक आहे, जो नायट्रोजन आणि ऑक्सिजन यांना वेगळा करतो, त्यामध्ये मॉलिक्युल्स यूज केले जातात। हे सिंथेटिक मॉलिक्युल्स प्रकारचे असतात। तर कार्बन मॉलिक्युलर शिव used in the PSA nitrogen generation. The nitrogen generation by pressure swing adsorption PSA process is a technology used to separate nitrogen from a mixture of gases under the pressure according to the special selective adsorption. तर जे कार्बन मॉलिक्युलर शिव आहे ते शिव PSA प्रेशर स्विंग नायट्रोजन जनरेशन प्लांटमध्ये सुद्धा उपयोगात आणले जातात। आणि नायट्रोजन जनरेशन हे नायट्रोजनची निर्मिती प्रेशर स्विंग ॲब्सॉर्प्शन प्रोसेस या टेक्नॉलॉजी तंत्रज्ञानाचा उपयोग करून नायट्रोजन सेपरेट केला जाते मिक्सचर गॅसेसमधून। यासाठी स्पेशल जे ॲब्सॉर्प्शन म्हणजे शोषून घेणारे जे घटक आहेत ते म्हणजे मॉलिक्यूल, तर कार्बन मॉलिक्युलर शिवचा उपयोग केला जातो। त्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द कार्बन मॉलिक्युलर शिव्ज, त्याला CMS म्हणतात। तर PSA प्लांट एम्प्लॉयज अ जिओलाइट मॉलिक्युलर शिव टू सेपरेट द ऑक्सिजन फ्रॉम द एअर. Oxygen with high purity is delivered, whereas the nitrogen absorbed by the molecular sieve is sent back into the air through the exhaust pipe. तर PSA प्रेशर स्विंग ॲब्सॉर्प्शन टेक्नॉलॉजीमध्ये ऑक्सिजन जनरेशन करण्यासाठी जिओलाइट मॉलिक्युलर शिव हे महत्त्वाचे घटक आहेत, जे ऑक्सिजनला सेपरेट करतील। म्हणजेच काय करते, तर ऑक्सिजनला हाय प्युरिटी मिळायला पाहिजे, त्यासाठी नायट्रोजनला ॲब्झॉर्ब करते मॉलिक्युलर शिव आणि तो एक्झॉस्ट पाईप थ्रू हवेमध्ये पुन्हा सोडला जातो। प्रेशर स्विंग ॲब्सॉर्प्शन PSA प्रोसेस comprises of the two vessels filled with molecular sieve and activated लॅमिना। PSA प्रोसेसमध्ये 2 वेसल असतात आणि त्या 2 वेसलमध्ये मॉलिक्युलर शिव आणि ॲक्टिवेटेड लॅमिना फिल्ड केलेला असतो, भरलेला असतो। तर मॉलिक्युलर शिव कशा प्रकारचे असतात या आकृतीमध्ये दाखवलेलं आहे। यामध्ये अ शिव इज ए टूल दॅट हॅज ए मेटल ऑर प्लॅस्टिक नेट यूज्ड फॉर सेपरेटिंग सॉलिड्स from liquid or very small pieces of food from a large pieces. तर हे एक प्लास्टिकची किंवा धातूची चाळणीसारखी असते, गाळणी असते। त्यामध्ये
जे सॉलिड किंवा लिक्विड असतील हे काय केले जातात, या मॉलिक्युलर शिवद्वारे शोषले जातात, वेगळे केले जातात. तर जिओलाइट म्हणजे काय असते, तर ॲन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर uses the molecular sieve composed by zeolite to absorb the atmospheric nitrogen and then venting the nitrogen. तर जिओलाइट म्हणजे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरमध्ये मॉलिक्युलर सिव हा कंपोज केला जातो बाय द जिओलाइट आणि तो वातावरणातील नायट्रोजन शोषून त्याला वातावरणामध्ये पुन्हा एक्झॉस्ट करतो, व्हेंडिंग करतो, म्हणजे सोडून देतो. दिस लिव्ज द ऑक्सिजन ॲज द प्रायमरी गॅस रिमेनिंग. आणि मग उरतो कोण, तर फक्त ऑक्सिजन गॅस उरतो. ॲट हाय प्रेशर द पोरस जिओलाइट ॲडझॉर्ब्स लार्ज क्वांटिटीज ऑफ नायट्रोजन ड्यू टू इट्स लार्ज सरफेस एरिया अँड द केमिकल कॅरेक्टर. तर जिओलाइट मटेरियल जो आहे, जिओलाइट हा पोरस प्रकारचा सछिद्र असा काय पदार्थ आहे जो नायट्रोजनला मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्या रासायनिक गुणधर्मामुळे आणि त्याच्या लार्ज जो सरफेस एरिया आहे त्यामुळे तो शोषून घेतो नायट्रोजनला. जिओलाइट द मोस्ट कॉमन टाइप ऑफ कमर्शियल जिओलाइट फॉर ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन प्रोसेस is a zeolite. Zeolite is the 13x due to its outstanding nitrogen to the oxygen absorption selectivity. तर जिओलाइट हे या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर प्रक्रियेमध्ये वापरले जातात. 13x हा जिओलाइट. द PSA ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर इज able to provide a continuous oxygen flow using the ambient air as the gas source. आणि PSA ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर त्यामुळेच ऑक्सिजन हा नियमितरित्या पुरवू शकतो. याचं केमिकल स्ट्रक्चर कसं आहे जिओलाइटचं, तर Na2O Al2O3 XSiO2 YH2O हा याचा केमिकल स्ट्रक्चर आहे, रासायनिक याचा स्ट्रक्चर आहे. वेअर X इज इक्वल टू 2 to 10 अँड Y इज इक्वल टू 2 to 6. जिओलाइट इज कॅपेबल ऑफ एक्सचेंजिंग रिव्हर्सिबिलिटी इट्स सोडियम आयन्स फॉर हार्डनेस प्रोड्युसिंग आयन इन वॉटर. तर जे पाण्यामध्ये सोडियम आयन्स असतील, जे हार्डनेस असेल, ते एक्सचेंज करण्याचं कामसुद्धा हा जिओलाइट मटेरियल करीत असतो. जिओलाइट आर ऑल्सो नोन ॲज परमिट्यूट्स. यालाच परमिट्यूट या नावाने सुद्धा ओळखले जाते. जिओलाइट इज अ हायड्रेटेड सोडियम ॲल्युमिनो सिलिकेट. तर हा एक हायड्रेटेड सोडियम ॲल्युमिना सिलिकेटसुद्धा म्हणजे याला म्हणतात, या नावाने सुद्धा ओळखले जाते. ॲल्युमिना हायड्रेटेड सोडियम ॲल्युमिना सिलिकेट. जिओलाइट PSA JLOX 500. तर या प्रकारचा जिओलाइटसुद्धा या PSA ऑक्सिजन जनरेशन प्लांटमध्ये वापरण्यात येतो. 13x PSaO2 HP in Jaran equivalent JLOX 500 molecular sieve for oxygen generator. तर ऑक्सिजन जनरेटरमध्ये या प्रकारचा मॉलिक्युलर शिव वापरला जातो. इट इज अ हाय इफिशियन्सी ऑक्सिजन मॉलिक्युलर शिव, अ न्यू टाईप ऑफ X टाईप मॉलिक्युलर शिव. आणि याची जी इफिशियन्सी आहे म्हणजे नायट्रोजनला ॲडसॉर्ब करण्याची ती जास्त आहे. which is mainly used in pressure swing adsorption oxygen production process with a pressure adsorption and atmospheric analysis. तर याचा मुख्य उपयोग हा PSA प्लांटमध्ये होतो ऑक्सिजनचे उत्पादन करण्यासाठी. इट हॅज अ हाय नायट्रोजन ॲडसॉर्प्शन कॅपॅसिटी
अँड एक्सलंट नायट्रोजन अँड ऑक्सिजन सेपरेशन कोएफिशियंट. तर याची जी क्षमता आहे नायट्रोजन शोषून घेण्याची क्षमता ही जास्त आहे आणि नायट्रोजन आणि ऑक्सिजन हे सेपरेशनसुद्धा चांगल्या पद्धतीनं करतो. विच जिओलाइट इज यूज ऑक्सिजन प्रोडक्शन प्युरिटी बिलो 95% फ्रॉम द एअर यूजिंग नायट्रोजन सिलेक्टिव्ह जिओलाइट्स टाईप 5A आर एक्स. या पद्धतीचा जिओलाइट उपयोगात आणला जाते. बाय मीन्स ऑफ प्रेशर स्विंग ॲब्सॉर्प्शन PSA प्रोसेसेस हॅज नोटिसेबल इन्क्रीज इन द पास्ट डिकेड. आणि जे हे प्युरिटी आहे 95% अबाव मिळण्यासाठी नायट्रोजन सिलेक्टिव्ह जिओलाइट टाईप 5RX या पद्धतीचा जिओलाइट उपयोगात आणला जातो. जिओलाइट कशा पद्धतीचं असतं तर या आकृतीमध्ये जिओलाइट हे सोयाबीनच्या दाण्यासारखे आपल्याला दिसतात. इट हॅज द ॲडव्हान्टेजेस ऑफ हाय प्युरिटी ऑफ ऑक्सिजन प्रोडक्शन, हाय इल्ड ऑफ ऑक्सिजन प्रोडक्शन. तर याचा फायदा आहे की हा म्हणजे शुद्धता याची ऑक्सिजनची जी शुद्धता आहे ही जास्त मिळते आणि प्रोडक्शनसुद्धा जास्त मोठ्या प्रमाणात होतो. फास्ट ॲब्सॉर्प्शन रेट अँड लॉंग सर्व्हिस लाईफ. आणि हा याची शोषून घेण्याची नायट्रोजन शोषून घेण्याची ही जी क्षमता आहे ही सर्वात जास्त आहे आणि याचं लाईफसुद्धा हा 10 वर्षापर्यंत या जिओलाइट मटेरियलचं लाईफसुद्धा आहे. तर त्यानंतर जिओलाइट केमिकल फॉर्म्युला. जिओलाइट हॅव द केमिकल फॉर्म्युला M2NOAl2O3 XSiO2 YH2O हा याचा केमिकल फॉर्म्युला आहे. वेअर द चार्ज बॅलेन्सिंग नॉन फ्रेमवर्क कॅटायन M हॅज द व्हॅलेन्स N, X is the 2.0 or more and Y is the moles of water in the voids. तर हा याचा X आणि Y ची ही काय व्हॅल्यू आहे. जिओलाइट आर पोरस मिनरल विथ अ हाय ॲब्झॉर्बन्सी अँड आयन एक्सचेंज कॅपॅसिटी. तर जिओलाइट हा पोरस मिनरल स्वरूपात आणि त्याची शोषून घेण्याची क्षमता ही जास्त आहे. आयन एक्सचेंज कॅपॅसिटी जास्त आहे. दे हॅव मायक्रोपोरस नेटवर्क कंपोजिशन कन्सिस्टिंग ऑफ अ टेट्राहेड्रल ऑफ Al2O3 अँड SiO4 joined by the shared oxygen ion. The framework generates cavities where water and cation are inserted exchange. Zeolite acts in a two-way, one through its cation exchange capacity and the second through the tetrahedra structure. तर जिओलाइट दोन पद्धतीनं कार्य करते. एक असते कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी आणि दुसरी असते टेट्राहेड्रॉन स्ट्रक्चर विच गिव्ज इनोरमस कॅव्हिटी स्ट्रक्चर टू जिओलाइट. आणि ही ज्या स्ट्रक्चरमुळे त्या जिओलाइटच्या स्ट्रक्चरमुळे त्याची ॲब्सॉर्प्शन कॅपॅसिटी ही जास्त असते. जिओलाइट it absorbs the ammonia from decaying organic matter and feeds to the phytoplankton. Thus it reduces the hazardous of ammonia to fish. It also enhances the growth of phytoplankton which is the main food of fish. जे फिशचे खाद्य आहे त्यामध्ये सुद्धा या जिओलाइट मटेरियलचा उपयोग केला जातो. इट कॅचेस मायक्रोन्यूट्रिएंट्स ॲडेड इन सोल्युबल फॉर्म अँड मेक
देम अवेलेबल टू प्लांट ॲज द वे नीड रिक्वायर्ड. आणि मायक्रोन्यूट्रिएंट म्हणून सुद्धा याचा उपयोग केला जातो. दस द इकॉनॉमी इन द यूज ऑफ मायक्रोन्यूट्रिएंट्स रिक्वायरमेंट अँड एनहान्समेंट इन द हेल्दी ग्रोथ ऑफ फायटोप्लॅक्टॉन कॅन बी अचीव्ड. आणि हे हेल्दी वाढीसाठी फायटोप्लॅक्टॉन ही काय करते, कार्य करत असते. तर जिओलाइटचा या पद्धतीने सुद्धा उपयोग होतो. तर जिओलाइट स्टोरेज कशा केल्या जाते. द प्रॉडक्ट should be stored in original pack or air proof package in cool and dry condition. याला थंड आणि ड्राय कंडिशनमध्ये एअर पॅक डब्यामध्ये ठेवलं जातं. शुड नॉट बी लेफ्ट एक्सपोज टू ओपन एअर. त्याला हवेमध्ये उघडं ठेवू नये. एअर सेपरेशन मेथडमध्ये क्रायोजेनिक डिस्टिलेशन, मेम्ब्रेन सेपरेशन, प्रेशर स्विंग ॲब्सॉर्प्शन या पद्धतीचा उपयोग केला जातो. डायग्राममध्ये फिल्ट्रेशन दाखवलं आहे. तर मेम्ब्रेन ड्रायर हे फिल्टर कसे असतात ते डायग्राममध्ये आपल्याला दिसत आहेत. तर ऑक्सिजन हे मेडिसिनमध्ये कशा पद्धतीने उपयोगात आणल्या जाते. तर इनहेलेशन थेरपी ड्युरिंग द सर्जरी टू मेंटेन द टिश्यू ऑक्सिजनेशन अंडर द ॲनेस्थेसिया. म्हणजे ऑपरेशन करत असताना ॲनेस्थेसिया दिला जातो सर्जरी करत असताना. तर पेशीला ऑक्सिजन पुरवण्याचं कामसुद्धा होत असते. म्हणजे वैद्यकीय जे आरोग्य शास्त्रात ऑक्सिजनचा उपयोग केला जातो. रेस्क्युएशन ऑफ पेशंटला वाचवण्यासाठी ऑक्सिजनची फार मोठी गरज आणि महत्त्वाचा रोल असतो. द ट्रीटमेंट ऑफ सच डिसीजेस ॲज अ क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज, न्यूमोनिया अँड पल्मनरी एम्बोलिझम. म्हणजे जे फुफ्फुसाशी संबंधित जेवढेही रोग असतील, क्रोनिक डिसीजेस असतील, त्यामध्ये ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. फॉर द न्यूबॉर्न एक्सपिरियन्सिंग रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम. म्हणजे जे लहान मूल जन्माला आले आणि तो जर रडत नसेल, कारण जेव्हा तो नवीन विश्वात येतो तर तेव्हा तो रडणे आवश्यक असते. कारण मेंदूला ॲक्टिवेटेड करण्यासाठी ऑक्सिजनची सुद्धा महत्त्वाचा रोल असतो. आणि त्याला जर ही क्रिया जर होत नसेल त्यावेळेस त्याला ऑक्सिजनवर ठेवलं जाते. द ट्रीटमेंट ऑफ रेस्पिरेटरी बर्न्स आर पॉयझनिंग बाय द कार्बन मोनॉक्साईड अँड अदर केमिकल सबस्टन्सेस. जे जळलेले पेशंट असतील आणि जे विषबाधा झालेले पेशंट असतील कार्बन मोनॉक्साईड किंवा दुसऱ्या रासायनिक पदार्थामुळे, तर अशा पेशंटलासुद्धा ऑक्सिजनची फार गरज असते. तर PSA ऑक्सिजन प्लांटमध्ये कशा पद्धतीनं ऑक्सिजन जनरेट केल्या जाते आणि त्याचा आपल्याला एक चार्ट या प्लांटमधून कशा पद्धतीचं हा प्लांट असतो, याला खर्च किती लागतो, त्याची कॅपॅसिटी काय असते, कशा पद्धतीनं डिझाईन केला असतो, प्युरिटी कशा पद्धतीने मिळते, याचा एक फ्लो चार्ट दाखवलेला आहे. तर या PSA ऑक्सिजन प्लांटमधून 1500 लिटर पर मिनिट कॅन प्रोवाइड 100 to 150 क्रिटिकल पेशंट नीडिंग द 10 to 15 लिटर पर मिनिट ऑक्सिजन रिक्वायर्ड असते. आणि 1500 लिटर पर मिनिट कॅन प्रोवाइड 200 to 300 सिरियस पेशंटला 5 लिटर पर मिनिट या पद्धतीनं ऑक्सिजनची गरज भासते. तर PSA प्रेशर स्विंग ॲब्सॉर्प्शन ऑक्सिजन जनरेशन प्लांट हा याला खर्च किती लागू शकते, तर 2.35 करोड, जवळपास 2.5 करोडपर्यंत हा प्लॅनचा खर्च असतो. आणि
सर्व प्लांट हा PSA ऑक्सिजन जनरेशन प्लांट जो आहे तो ॲटोमॅटिक आहे, डिझाईन स्टँडर्ड आहे, त्याची ब्रँड एअरॉक्स ब्रँडने बनवलेला हा आकृतीत दिसत असलेला प्लांट आहे. कॅपॅसिटी याची फिलिंग कॅपॅसिटी 275 लिटर 275 सिलेंडर पर डे या पद्धतीची आहे आणि प्रेशर याच्यामध्ये 45 to 65 PSI एवढे मिळते. एअरॉक्स कंपनीचा हा मेक आहे. प्युरिटी 93±3% म्हणजे अबाव 95% याची प्युरिटी आहे आणि सिलेंडर फिलिंग कॅपॅसिटी आहे 275 सिलेंडर. फ्लो रेटसुद्धा दाखवलेला आहे आणि हे आयडियल इन म्हणजे नवीन प्लांट आहे. मॉडेल न्यू नंबर ASQ आणि लीक प्रूफ आहे आणि कंट्री ऑफ ओरिजिन मेड इन इंडिया आहे. म्हणजे भारतात डिझाईन केलेला हा PSA ऑक्सिजन प्लांट एअरॉक्स कंपनीचा. तर अशा पद्धतीनं या व्हिडिओमध्ये आपण जिओलाइट मटेरियलचा रोल काय, कार्बन मॉलिक्युलर काय असते, जिओलाइट मटेरियलचा या ऑक्सिजन जनरेशन प्लांटमध्ये काय महत्त्वाचा रोल, कशा पद्धतीनं जिओलाइट मटेरियल नायट्रोजनला ॲब्झॉर्ब करते आणि ऑक्सिजनला सेपरेट करते, ते या व्हिडिओमध्ये आपण बघितलं. हा व्हिडिओ जर आवडल्यास याला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.